कडाक्याच्या थंडीने सर्वसामान्यांचे हाल सुरू असताना जेलरोड परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 49 मधील विद्यार्थ्यांसाठी मायेची ऊब ठरलेला उपक्रम माजी नगरसेवक विशाल उत्तम संगमनेरे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला। अण्णांच्या मायेची ऊब या संकल्पनेतून शाळेतील तब्बल 1000 विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर मोफत वाटप करण्यात आलं। 15 डिसेंबर दुपारी 3 वाजता मनपा शाळा क्रमांक 49 दसक पंचक जेल रोड या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आलं। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक, सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वत्र सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून अनेक गरजू विद्यार्थ्यांना उबदार कपडे खरेदी करणं शक्य होत नाही। अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या स्वेटरमुळे त्यांचा थंडीपासून बचाव होणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली गेली आहे। या उपक्रमामागे एक हृदयस्पर्शी घटना असून काही दिवसांपूर्वी विशाल संगमनेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून काही विद्यार्थी थंडीमध्ये स्वेटर विना जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी त्या विद्यार्थ्यांना थांबवून आपुलकीनं चौकशी केली। आर्थिक परिस्थितीमुळे स्वेटर खरेदी करणं शक्य नसल्याचं समोर आलं। त्या क्षणी त्यांनी निर्णय घेत जेल रोडच्या मनपा शाळा क्रमांक 49 मध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याचा संकल्प केला। या संकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत शाळेतील संपूर्ण 1000 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आलं। स्वेटर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांचे डोळेही भरून आले। पालक आणि शिक्षकांनी हा उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत संगमनेरे यांच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं। माजी नगरसेवक विशाल संगमनेरे हे नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी संवेदनशीलपणे विचार करून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी उपक्रम राबवत असतात। त्यांच्या अण्णांची मायेची ऊब या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना मिळालेली ही ऊब केवळ स्वेटरची नसून माणुसकीच्या जिव्हाळ्याची असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होतीये। आज रोजी पंचकेतील शाळा क्रमांक 49 मधील 1000 विद्यार्थ्यांना विशाल अण्णा संगमनेरे यांनी त्यांच्या मायेची ऊब या कल्पनेतनं सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केलं। यामध्ये अण्णांना ज्या विद्यार्थ्यांना थंडीचा जो त्रास होत होता तो कुठेतरी त्यांच्या मनात आणि तो जाणवला आणि म्हणून त्यांनी या दातृत्वाच्या भावनेतनं या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ त्या ठिकाणी मदत केली। आणि आता हल्लीचे थंडीचे दिवस आहे, या थंडीमध्ये मुलांना येताना शाळेत दुरून येताना खूप त्रास होत असतो आणि याची कुठेतरी दखल अण्णांनी या ठिकाणी घेऊन या सर्व गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वेटर वाटप केलं। खऱ्या अर्थानं त्यांच्या या दातृत्वाचं कौतुक आम्ही सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी करतो आणि यापुढेही अण्णा असेच त्या ठिकाणी आपलं दातृत्व कायम ठेवतील असे या निमित्तानं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज जो महानगरपालिकेत स्वेटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्याचा खरा अर्थ असा आहे की मी जेव्हा माझ्या समोरून आमच्या ऑफिस समोरून 2-3 मुलं जात असताना त्यांना संध्याकाळचं मी बघितलं व त्यांच्याकडे स्वेटर नव्हतं। मी असंच त्यांना विचारलं का तुम्ही स्वेटर काय घालत नाही, तर त्यांची परिस्थिती नव्हती तशी, तर त्याच्यामुळं त्यांना माझं ते लक्षात आलं आणि मी त्याच्यामुळं असं ठरवलं की आपले जेवढे पण विद्यार्थी आहे शाळेतले महानगरपालिकेतले सर्वांना मी स्वेटर माझ्याकडून देईन। शाळेत विशाल अण्णा संगमनेरे यांच्या माध्यमातून 1000 शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले। स्वेटर वाटप करण्याचा एकच उद्देश आहे का अण्णाही अशा प्राथमिक शाळेत अण्णांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यक आहे याची दखल अण्णांनी पहिल्यापासून घेतलेली आहे। थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांचे हाल होतील या एका संकल्पनेतून सुद्धा अण्णाला एवढा मोठा विचार आला की अण्णांनी जसं मायेची ऊब तशा विद्यार्थ्यांना थंडीतून बचाव कसा करता येईल यासाठी अण्णांनी 1000 स्वेटर वाटप केले आणि मी त्याच्या या चांगल्या उपक्रमाचे खूप आभार मानतो व त्याच्या हातून अशाच उपक्रम घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।